नमस्कार. योगभास्कर ॲस्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आज देवगुरूंची चर्चा असणार आहे. दिनांक 5 डिसेंबर 2025 रोजी सर्व ग्रहांमध्ये सर्वाधिक शुभता प्राप्त असलेला हा गुरुग्रह आपल्या अतिचार गतीमुळे आपल्या वक्र अवस्थेतून कर्क राशीतून पुन्हा एकदा मिथुन राशीमध्ये प्रवेश करणार आहे. आणि या मिथुन राशीमध्ये त्याचे वास्तव्य हे 11 मार्च 2026 पर्यंत असणार आहे. या कालखंडात हा गुरु वक्री असणार आहे आणि विशेष म्हणजे गुरुदेव हे आपल्या स्वनक्षत्रात म्हणजेच पुनर्वसू नक्षत्रामध्ये 96 दिवसांसाठी असणार आहे. आणि म्हणूनच गुरुचे हे गोचर अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहे. कारण मानवी जीवनामध्ये ज्ञान, विद्या, संतती, जीवनातील सर्व मांगलिक आणि धार्मिक कृत्ये यांचा कारक ग्रह आहे. त्याचबरोबर वक्र राशीत असलेला हा गुरु आणि त्याचबरोबर स्वनक्षत्रात गोचर करणारा हा गुरु प्रत्येक राशीसाठी काही ना काही मूल्यप्रदायक असणार आहे. आपल्या राशीसाठी कोणते मूल्यात्मक योगदान हे गुरुदेव देणार आहे हे समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. हे राशीफल आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे. ज्यांना आपली चंद्ररास माहीत नाही अशांनी हे राशीफल आपल्या नामराशीनुसार पाहावे. सर्वप्रथम मेष राशीची चर्चा पाहू. मेष राशीच्या जातकांसाठी भाग्येश आणि व्ययेश असलेला हा गुरु तृतीय भावातून गोचर करत आहे आणि येथे तो आपल्या स्वनक्षत्रात वक्री असणार आहे. नवम भाव हा धर्माचा, यात्रेचा भाव आहे, तर तृतीय भाव करिअर, पराक्रम, छोटे प्रवास यांचा भाव आहे. नवम भावाचे तृतीय भावातून असलेले हे स्वराशीतील गोचराचे गुरुचे भ्रमण तुमच्याकडून धार्मिक यात्रा घडवून आणणार आहे. त्याचबरोबर आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सुद्धा हा कालखंड अत्यंत श्रेष्ठ असा आहे. त्याचबरोबर तुम्ही धार्मिक कृत्यांसाठी खर्च देखील करणार आहात. ऐहिक दृष्टीचा विचार करता परिवारात जर काही जुने वाद असतील तर या काळात ते पुन्हा आपले डोके वर काढू शकतात. विशेषतः पैतृक संपत्तीवरून जर काही वाद असतील तर ते पुन्हा वर येऊ शकतात, परंतु त्यातून योग्य निर्णयही हा होणार आहे. नोकरीमध्ये गैरसमज होणार नाही याची दक्षता तुम्ही घेतली पाहिजे. आणि विद्यार्थ्यांनी आपले मन एकाग्र करून अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी नियमबद्ध जीवनशैलीचा अवलंब हा त्यांनी केला पाहिजे. प्रेमीजनांसाठी सुस्पष्ट संवाद त्यांच्यामध्ये असणे हे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे. दाम्पत्य जीवनाचा विचार करता त्यांच्यासाठी सुद्धा ही स्थिती ठीकठाक असलेली दिसून येत आहे. नातेसंबंध सांभाळणे मेष राशीच्या जातकांसाठी महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी वाणी संयमित ठेवणे, परंतु त्याचबरोबर स्पष्टोक्ती असणे हे सुद्धा महत्त्वाचे असणार आहे. आर्थिकदृष्ट्या फायदेशीर असा हा कालखंड तुमच्यासाठी असणार आहे. अचानक लाभाचे योग हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, परंतु खर्च देखील होताना दिसत आहे. परंतु हा खर्च चांगल्या कामासाठीच होणार हे मात्र निश्चित आहे. व्यापारात परिवर्तन करणार असाल, पार्टनरशिपमध्ये काम करणार असाल तर त्यासाठी हा कालखंड चांगला आहे. आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला तुमची बौद्धिक क्षमता ही पणाला लावावी लागणार आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करता मेष राशीच्या जातकांसाठी अनिद्रेच्या समस्या, त्याचबरोबर डोकेदुखी, कामाच्या अतिरिक्त ताणामुळे होणाऱ्या समस्या या तुम्हाला भेडसावू शकतात. त्यासाठी तुम्ही स्वतःची जीवनशैली संतुलित ठेवणे हे गरजेचे असणार आहे. तर वृषभ राशीच्या जातकांसाठी अष्टमेश आणि लाभेश असलेला हा गुरु द्वितीय भावातून त्यांच्यासाठी गोचर करत आहे. 11व्या भावाचा स्वामी द्वितीयातून गोचर करणे ही त्यांच्यासाठी एक श्रेष्ठ अशी स्थिती आहे. आर्थिकदृष्ट्या हा कालखंड तुम्हाला मजबूत बनवणारा असणार आहे. धनलाभाचे योग दिसून येत आहेत. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभाचे योग दिसत आहेत. अचानक लाभ आणि एकापेक्षा अनेक बाजूने धनलाभाचे योग हे तुमच्यासाठी दिसून येत आहेत. परिवाराचा सहयोग हा सुद्धा तुम्हाला मिळताना दिसत आहे. पैतृक संपत्तीतील जुने विवाद हे या कालखंडात डोकेवर काढू शकतात. तुमचे स्पष्ट आणि सत्य बोलणे हे दुसऱ्यांना त्रासदायक ठरू शकते. त्यामुळे घरामध्ये विवाद होणार नाही याची काळजी तुम्ही घेणे हे आवश्यक असणार आहे. दाम्पत्य जीवनामध्ये छोट्या मोठ्या कुरबुरी ह्या घडू शकतात. प्रेमीजनांसाठी हा कालखंड ठीकठाक असणार आहे. तर विद्यार्थ्यांसाठी आणि स्पर्धा परीक्षा देणाऱ्यांसाठी हा कालखंड अनुकूल असणार आहे. करिअरच्या दृष्टीने हा कालखंड चांगला आहे. नोकरीमध्ये प्रमोशनच्या संधी, त्याचबरोबर वरिष्ठांचा सहयोग हा तुम्हाला प्राप्त होताना दिसत आहे. जबाबदाऱ्या तुम्ही योग्य रीतीने पार पाडणार आहात
आणि स्वास्थ्याचा विचार करता वृषभ राशीच्या जातकांसाठी आहारावर नियंत्रण ठेवणे हे गरजेचे असणार आहे. नेत्रसंबंधी काही जर विकार असतील किंवा पचनसंस्थेसंबंधी ज्यांना विकार असतील त्यांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या आणि आपल्या शरीराला थोडी कसरत करून नीट ठेवण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे. तर मिथुन राशीच्या जातकांसाठी सप्तम भावाचा आणि कर्मभावाचा म्हणजे दशम भावाचा हा स्वामी असून तो लग्नी गोचर करत आहे. हा भाव तुमच्या व्यक्तिमत्वाचा भाव आहे. स्वतःविषयी जागरूक राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे. त्यासाठी स्वतःचे योग्य अवलोकन करून त्यानंतरच निर्णय घेणे हे तुमच्यासाठी हिताचे असणार आहे. त्यासाठी तुम्ही मनन चिंतन करणे यासारख्या गोष्टी तुमच्यासाठी हिताच्या असणार आहे. पूर्वीच्या घडलेल्या चुका हे या कालखंडात तुम्हाला सुधारायच्या आहेत. त्यासाठी तुम्ही जीवनाकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. छोट्या मोठ्या गोष्टी जर काही घरात घडत असतील तर त्यामुळे तुम्ही नाराज होऊ नये. आपली वाणी ही सुद्धा तुम्ही मधुर ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. विद्यार्थ्यांसाठी एकंदरीत हा कालखंड अनुकूलता निर्माण करत आहे. अभ्यासामध्ये मन एकाग्र करणे त्यांच्यासाठी हिताचे असणार आहे. आपल्या शंकांचे निरसन हे सुद्धा त्यांनी करून घ्यायचे आहे. कोणत्याही प्रकारच्या भ्रमात राहून तुम्ही स्वतःला अभ्यासापासून दूर ठेवू नये हे तुमच्यासाठी अत्यंत गरजेचे असणार आहे. मिथुन राशीसाठी धनलाभाचे सुद्धा योग हा गुरु घेऊन येत आहे. व्यापार आणि भागीदारीत व्यापाऱ्यांसाठी हा कालखंड चांगला आहे. पूर्वी केलेल्या गुंतवणुकीतून लाभाचे संकेत सुद्धा हा गुरु तुमच्यासाठी घेऊन येत आहे. योजनाबद्ध रीतीने तुम्ही इन्व्हेस्टमेंट या कालखंडात जर केली तर ती तुमच्यासाठी हितावह असणार आहे. कर्ज जर घेणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा कालखंड अनुकूल आहे. महत्त्वाच्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी म्हणजेच त्यावर स्वाक्षरी करण्यासाठी हा कालखंड अनुकूल असाच आहे. आणि मिथुन राशीच्या दाम्पत्य जीवनाचा विचार करता ते सुद्धा एकंदरीत ठीकठाक असलेले दिसून येणार आहे. आणि स्वास्थ्याचा विचार करता मिथुन राशीच्या जातकांचे स्वास्थ्य हे सुद्धा ठीक असलेले दिसून येत आहे. झोपेच्या तक्रारी किंवा मानसिक ताण अशा प्रकारचे काही छोटे मोठे त्रास सोडले तर कोणत्याही मोठ्या आजाराची शक्यता ही या कालखंडात दिसत नाही. अशा रीतीने आज आपण गुरुचे हे स्वनक्षत्रातील भ्रमण आणि त्याचा मेष, वृषभ आणि मिथुन या राशींवर होणारा परिणाम याची माहिती करून घेतलेली आहे. याच्या पुढच्या भागामध्ये आपण 3 टप्प्यामध्ये पुन्हा राहिलेल्या राशींची चर्चा ही पाहणार आहोत. अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार.